नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, लहानपणी आपण मस्ती करायचो, खोड्या काढायचो आणि मग आपली आई आपल्याला सांगायची की हे बघ, चुकीचं वागलं, खोटं बोललं की बाप्पा शिक्षा करतो. मग आपण लगेच त्याची माफी मागायचो आणि आईच्या कुशीत शिरायचो. हेच संस्कार घेऊन आपण लहानाचे मोठे होतो. व्यथा ही आहे की मोठे झाल्यावर आपण आपल्या आईला म्हणजेच प्रत्यक्ष स्वामींना सुद्धा विसरतो. आईचे संस्कार बऱ्यापैकी लोप पावतात कारण आपल्याला शिंग फुटतात. आपल्या जीवन प्रवासामध्ये अनेक लोक आपल्याला वेळोवेळी मदत करत असतात. पावलोपावली आपण त्यांच्या ऋणात असतो, पण अनेकदा हे विसरून आपण त्यांचा अपमान करतो, त्यांना दुखावतो. मला कोण अडवणार अशाच वृत्तीचे आपलं वर्तन असतं. आपण चुकलो तर साधी माफीसुद्धा आपण मागत नाही. आपण खोटेपणाचा, दांभिकपणाचा टेंभा घेऊन मिरवत राहतो. आयुष्यात पुढे जाताना कदाचित स्वतःच्याच कष्टांनी फळ मिळू लागतं. ज्यांनी आपल्यावर संस्कार केले, ज्यांनी मार्ग दाखवला, पडत्या काळामध्ये मदतीचा हात दिला, त्यांच्या खरं तर आपण ऋणात असतो. आपण पण त्याच सोबत जोपासला गेलेला अहंकार आणि आपल्यातील सच्चक विवेक बुद्धीला मारक ठरतो. वाटेल तसं वागायचा जणू परवानाच आपल्याला मिळाल्यासारखं आपण वागतो आणि तिथेच चुकतो. आपल्या कष्टाचं फळ आपल्याला बाप्पा देतो, पण मिजाज केली तर ते तो काढून सुद्धा घेतो. हेही आईनं सांगितलं होतं की जे नेमकं आपण विसरून जातो. अहो, स्वामी कोण कुठले? ज्यांनी मदत केली त्यांना हवं तेव्हा जवळ करा, हवं तेव्हा दूर करा ही वृत्ती बाळगते, कारण आपली विचारक क्षमता हरवून आपल्याच कोशात आपण मग्न असतो. अशाच एका उंच टोकावर जाऊन सर्व हातातून निसटून जायला लागतं, तेव्हा आपल्याला शुद्ध येते. पण वेळ मात्र निघून गेलेली असते. आपल्या चुका आपल्याला आठवतात, पण माफी मागायची वेळ निघून गेलेली असते आणि ती मागायची आपल्यात हिंमत सुद्धा नसते. माफी मागायला आणि ती करायला सुद्धा मन मोठं लागतं आणि त्याला सद्गुरू कृपा सुद्धा लागते. रोज आपण आपल्यातील चुका शोधल्या पाहिजेत. इथे कुणीही परिपूर्ण नाही. प्रत्येकजण कधी ना कधी चुकणारच, पण ती मान्य करायला वाघाचं काळीज लागतं आणि त्यासाठी लागते ती स्वामींची कृपा. नुसते उपवास, तप, व्रत, वैकल्य आणि पारायण करून काहीही होत नाही, कारण इतकं सगळं करूनही आपण जैसे थेच राहतो. पण ज्या क्षणी ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला होते तेव्हा तरी आपण बदललं पाहिजे. अंतर्मनातून आपल्यात बदल घडवायचा असेल तर मन निर्मळ हवंच. अंतर्बाह्य एकच वृत्ती असायला हवी, नियत शुद्ध असायला हवी आणि राजकारणी धोरण किंवा वृत्ती दूर हवी. तरच एखादा ज्ञानाचा किरण सापडेल. आपल्याला कोण सुधारू शकतो तर आपण स्वतःच. या जगात सर्वात श्रेष्ठ काय आहे तर कर्म. एखादं कर्म केलं की त्याचं फळ त्याला चिटकलं म्हणूनच समजा. आपण दुसऱ्याचा अपमान केला की भविष्यात आपलाही होणार, तोही 10 पट जास्त, आणि तेव्हा समजतं की वेळ निघून गेलेली आहे. अजूनही आपल्याला परमार्थ समजलेला नाही, भक्ती समजलेली नाही, समर्पित होणं जमत नाही, अहंकार जात नाही, दुसऱ्याचं मन समजत नाही आणि त्यामुळे स्वामी समजणं ही खूप दूरची गोष्ट आहे. ते समजण्यासाठी मनाचं शुद्धीकरण होणं अत्यंत आवश्यक आहे. मनाला येईल तसे जर आपण वागलो तर स्वामीच काय, या भूतलावरील कुठलीच देवता आपल्याला आशीर्वाद देणार नाही. आणि मग तुम्ही काय कराल? काय हवंय आपल्याला याचा खरंच एकदा शांतपणे बसून शोध घ्या. हारतुरे, सत्कार, वाहवा, प्रसिद्धी नक्की काय हवंय? आपल्या महाराजांना सुद्धा जिथे या सगळ्यांचा मोह नाही, तिथे आपल्याला कशाला हवाय हा मोह? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावर जाऊन सुद्धा तिथे आपण एकटेच असू, कारण या सर्वच गोष्टींचा तिटकारा असणारे सद्गुरू आपल्यासोबत नसतील. आपण त्यांचं धरलेलं बोट कधीच सुटलंय याची सुद्धा जाणीव आपल्याला नाही, इतके आपण आपल्याच विश्वामध्ये रममाण झालेलो आहोत. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये समर्पण लागतं. स्वयंपाक करताना गृहिणीला त्यात जीव ओतावा लागतो, तेव्हाच त्याला चव येते. तसंच प्रपंच ते परमार्थ हा अवघड प्रवास तोच करू शकतो जो स्वतःला गुरुचरणी समर्पित करतो. मला महाराज खूप आवडतात. अहो, पण तुम्ही त्यांना आवडता का? त्यांच्या आवडीनिवडीचं काय? आपल्या लहानपणी बाप्पा होता आणि तो अजूनही आहेच.
त्याच्याबद्दल वाटणारं प्रेम आणि वेळप्रसंगी भीती आजही तितकीच वाटली पाहिजे, किंबहुना काकणभर जास्तच. तेव्हाच आयुष्याची संध्याकाळ सुखर होईल, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. पण मित्रांनो, तुम्ही जर स्वामींना आईच्या जागी मानून जशी आपल्याला आई शिक्षा देत होती तशीच जर आपण ती आज स्वामींकडून घेतली आणि आपण चांगल्या मार्गावर जर चालत राहिलं तर नक्कीच स्वामी तुमच्या पाठीशी नेहमी उभे राहतील. तर मग स्वामी भक्तांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.